नमस्कार मित्रांनो, हे बघा, ताकदीपेक्षा डोकं वापरणारा माणूसच जगात टिकतो. आचार्य चाणक्य यांनी एक लय भारी गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे जर तुम्हाला लोकांच्या गळ्यातला ताईत व्हायचं असेल किंवा त्यांच्यावरती आपला प्रभाव पाडायचा असेल तर तिथे जोरात ओरडून किंवा दादागिरी करून काहीच साध्य होत नाही. उलट तलवारीच्या धाकापेक्षा तुमच्या शब्दांची आणि बुद्धीची धार जास्त असायला पाहिजे. समोरच्या माणसाला तुमचं म्हणणं पटलं पाहिजे, त्याला तुमच्याबद्दल आदर वाटला पाहिजे आणि हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही तुमची खोपडी चालवता. लोकांच्या मनावर राज्य करणं म्हणजे त्यांना गुलाम बनवणं नाही, तर तुमच्या वागण्यांनी आणि विचारांनी त्यांना तुमचं असं काही वेड लावणं की त्यांनी स्वतःहून तुमच्या शब्दाचा मान राखला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर ज्याच्याकडे युक्ती आहे आणि जो आपली बुद्धी योग्य ठिकाणी वापरतो त्याला दुनिया मुजरा करते. त्यामुळे आपली बुद्धी वापरा, शब्दाला वजन ठेवा आणि लोकांच्या काळजात आपली जागा निर्माण करा. मग बघा जग तुमच्या मागे कसं येतं ते. नंबर 1, साम दाम दंड आणि भेद. बघा मित्रांनो, चाणक्य नीतीमधला हा साम दाम दंड भेद हा फॉर्म्युला दिसायला साधा असला तरी लय पॉवरफुल आहे. याचा सोपा अर्थ असा की जसा समोरचा माणूस असेल तसाच डाव आपल्याला टाकावा लागतो. आता एखादा माणूस पैशाचा हावरा असेल तर त्याला पैशाचं आमिष दाखवून आपण आपलं काम करून घेऊ शकतो. तिथं जास्त डोकं लावायची गरज नसते. पण जर समोरचा माणूस लय गर्विष्ठ किंवा ताठर असेल तर त्याच्याशी नडण्यापेक्षा त्याला थोडं मान सन्मान दिला की तो आपोआप नरम पडतो आणि आपलं ऐकू लागतो. आता काही लोक जन्मताच मूर्ख असतात. त्यांना कितीही समजून सांगितलं तरी कळत नाही. अशा वेळी त्यांना त्यांच्याच भाषेत म्हणजे थोडं कडक वागून किंवा आरसा दाखवून ताळ्यावर आणावं लागतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो माणूस हुशार आणि ज्ञानी आहे त्याला तुम्ही फसवू शकत नाही. त्याला जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त सत्यच बोलावं लागतं. थोडक्यात काय तर समोरच्याची नाडी ओळखून जो वागतो तोच खरा खेळाडू. ही नीती वापरून आपण कोणालाही न दुखावता आपलं वजन पाडू शकतो आणि लोकांवर आपला वचक निर्माण करू शकतो. नंबर 2, स्वतःचं गुपित कोणालाही सांगू नका. मित्रांनो, एक गोष्ट कायम काळजावर कोरून ठेवा की आपलं गुपित हे आपल्या घराच्या चौकटीच्या आतच राहिलेलं बरं असतं. आचार्य चाणक्य लय मोलाचा सल्ला देतात. ते म्हणतात की आपला खास मित्र असला तरी त्याला आपल्या सगळ्याच खास गोष्टी सांगायची घाई करू नका. कारण आज जे तुमची जिगरी दोस्त आहेत, उद्या वेळ पडली आणि समजा त्याच्याशी तुमचं फाटलं तर तोच माणूस तुमची गुपित जगासमोर उघडी करून तुमच्यावरती वार करायला मागे पुढे पाहणार नाही. माणसाला आपली कमजोरी कळाली की तो आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागतो आणि आपल्याला हवं तसं नाचवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या मनाचा दरवाजा प्रत्येकासाठी उघडा ठेवू नका. आपल्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी असतात ज्या फक्त आपल्यालाच माहीत असायला हव्यात. एकदा का तुमचं गुपित दुसऱ्याच्या ओठांवर गेलं की समजून जा तुमची लगाम दुसऱ्याच्या हातात गेली. जर तुम्हाला समाजात ताठमानेने जगायचं असेल आणि कोणाचंच ओझं डोक्यावरती घ्यायचं नसेल तर स्वतःच्या गोष्टी स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवा. हेच खरं शहाणपण आहे आणि यातच आपला मान सन्मान सुरक्षित आहे. नंबर 3, भीतीचा वापर शस्त्रासारखा करा पण मर्यादित. बघा मित्रांनो, व्यवहारात वागताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की माणसाचा स्वभाव हा लय जास्त मवाळ असून चालत नाही. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त साधेपणा दाखवला तर हे जग तुम्हाला कच्चं खायला टपलेलं असतं आणि लोक तुम्हाला सहज गृहीत धरू लागतात. आचार्य चाणक्य यांनी सापाचं खूप भारी उदाहरण दिलं आहे. जंगलात एखादा साप जरी बिनविषारी असला तरी तो आपला जीव वाचवण्यासाठी आणि स्वतःचा वचक ठेवण्यासाठी जोरात फुटकार सोडतोच. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांवर विनाकारण अन्याय करावा किंवा त्यांना घाबरावं, पण तुमच्या शब्दाला आणि व्यक्तिमत्वाला एक प्रकारचं आदरयुक्त दरारा असायलाच हवा. लोकांना हे समजलं पाहिजे की तुमची सहनशीलता ही तुमची कमजोरी नाही. जर तुम्ही स्वतःची एक शिस्त आणि जरब निर्माण केली तर समोरच्याची तुम्हाला कमी लेखण्याची किंवा तुमच्या फंदात पडण्याची हिंमत होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर स्वभावात थोडा कडकपणा आणि ठामपणा ठेवा.
जेणेकरून कोणीही तुमच्या डोक्यावर बसणार नाही. समाजात सन्मानाने जगायचं असेल तर समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल भीती कमी आणि आदरयुक्त धाक जास्त असायला हवा. हेच खरं जगण्याचं सूत्र आहे. नंबर 4, मूर्खांच्या सभेत मौन पाळा. हा मुद्दा खऱ्या शहाण्या माणसाचं सर्वात मोठं लक्षण आहे. व्यवहारात काय होतं, जिथं 4 माणसं एकत्र येतात तिथं प्रत्येक जण स्वतःला लय मोठा शहाणा आणि जगाचा चालक समजून बोलायला लागतो. अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं शहाणपण सांगायला गेलात तर विनाकारण वाद वाढतात आणि तुमची ऊर्जा फुकट जाते. त्याऐवजी अशा मूर्खांच्या सभेत तुम्ही फक्त शांत राहून मौन पाळायचं. तुमचं गप्प बसणं समोरच्याला वाटू शकतं की तुम्हाला काही कळत नाही, पण खरं तर तुम्ही त्या शांततेत समोरच्याची लायकी आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे बरोबर ओळखून घेता. वाद जिंकून काय मिळतं? फक्त तात्पुरता अहंकार सुकावतो. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही तो काळ जिंकता आणि स्वतःचा विचार करायला तुम्हाला वेळ मिळतो. जो माणूस कमी बोलतो आणि जास्त ऐकतो त्याच्याकडे माहितीचा साठा जास्त असतो. समोरचा माणूस बोलून रिकामा होतो आणि तुम्ही मात्र शांत राहून त्याचं सर्व ज्ञान पदरात पाडून घेता. त्यामुळे जिथं शब्दांची किंमत नाही तिथं शांत राहून आपली ताकद वाचवणं आणि योग्य वेळेची वाट बघणं हे ध्यानात ठेवा. नंबर 5, तुमच्या यशाने लोकांना चकित करा. मित्रांनो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की लोकांच्या बोलण्याला शब्दांनी उत्तर देण्यात वेळ घालवणं म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवण्यासारखं आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, तुमचं काम असं ठेवा की तुमचं यशच जगाच्या कानाकोपऱ्यात गाजलं पाहिजे. जेव्हा तुम्ही शून्यातून विश्व उभं करता आणि मोठ्या शिखरावरती पोहोचता तेव्हा जे लोक कालपर्यंत तुमच्या नावानं खडे फोडत होते तेच लोक आज तुमच्या समोर नतमस्तक होतात. तुमचं यश हे तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठं शासन असतं. त्यांना हरवण्यासाठी तुम्हाला शस्त्र उचलायची गरज पडत नाही. तुमची प्रगती बघूनच त्यांची बोलती आपोआप बंद होते. यश मिळालं की जे विरोधक असतात ते एकतर तुमच्या तालावर नाचू लागतात किंवा तोंड लपवून कायमचे लांब पळतात. त्यामुळे कुणाशी फालतू वाद घालत बसू नका. कोणालाही आपली बाजू पटवून सांगण्यात अर्थ नाही. आपला सगळा जोर आपल्या कामावर लावा आणि इतके मोठे व्हा की तुम्हाला नावं ठेवणाऱ्यांची लायकी तुमच्या नजरेत नजर भिडण्याचेही राहणार नाही. तुमचं कर्तृत्व हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे, हे विसरू नका. नंबर 6, कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं आयुष्य ही आपली स्वतःची गाडी आहे आणि तिचं स्टिअरिंग आपल्याच हातात असायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागता त्याच दिवशी तुम्ही तुमचं स्वातंत्र्य हरवून बसता. आचार्य चाणक्य म्हणतात की दुसऱ्याच्या कुबडे घेऊन चालण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहून धडपडणं कधीही चांगलं असतं. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून असता तेव्हा तो माणूस तुम्हाला त्याच्या हिशोबाने नाचवायला लागतो आणि तुमची किंमत शून्य होते. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची ताकद निर्माण करा. मग ते निर्णय चुको किंवा बरोबर, पण ते तुमचे असायला हवेत. जो माणूस कोणाचीही वाट न पाहता आपल्या हिमतीवरती मैदानात उतरतो आणि स्वतःचं नशीब स्वतः लिहितो हे जग शेवटी त्याच्याच मागे धावतं. कोणासमोरही लाचार होण्यापेक्षा कष्ट करून आपलं स्वराज्य उभं करण्यात खरी मर्दुमकी आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या पायावरती भक्कम उभा असतो त्याला कोणाचे पाय धरण्याची कधीच वेळ येत नाही. म्हणूनच स्वावलंबी बना आणि आपल्या आयुष्याचे मालक स्वतः व्हा. तर मित्रांनो, चाणक्य नीतीचे हे 6 मंत्र फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर ते आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, हे जग कोणाचं नसतं. हे जग फक्त त्याचंच असतं जो स्वतःच्या बुद्धीवर आणि कष्टावरती विश्वास ठेवतो. जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला कोणाच्याही पुढे झुकण्याची गरज पडणार नाही. तुमच्या आयुष्याची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची हे आता तुमच्यावर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील एक जरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा. तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला याची खरोखर गरज आहे. आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.